उत्तर मध्य मुंबईमधून पूनम महाजनांचा पत्ता कट करत भाजपनं उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांसमोर उज्ज्वल निकम यांचं आव्हान असणार आहे। मात्र आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे देखील या मतदारसंघातून अपक्ष लढण्याची शक्यता आहे। पाहूयात। उज्ज्वल निकम यांनी खरं म्हणजे जळगावमधून उमेदवारी घ्यायला पाहिजे होती असं मला वाटतं की त्यांचं होम ग्राउंड आहे। जन्मभूमी ही माझी जळगाव असली तरी माझी कर्मभूमी मुंबई आहे। लोकशाहीत प्रत्येकाला लढण्याचा अधिकार आहे। चांगला आहे, आनंद आहे, लढू द्या। उत्तर मध्य मुंबईमधनं वर्षा गायकवाडांविरोधात भाजपकडनं उज्ज्वल निकम मैदानात उतरलेत। मात्र या मतदारसंघातनं माजी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे। स्थानिकांनी संजय पांडेंना निवडणूक लढवण्याची विनंती केल्याची माहिती आहे। असं आहे की लोकशाहीमध्ये प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे त्या ठिकाणी फॉर्म भरण्याचा आणि आपले स्वतःचा हक्क गाजवण्याचा। त्यामुळे त्यांचे झालेले ते मला त्याबद्दल काही कल्पना नाही, पण ते मागत असेल तर काही हरकत नाही। लढण्यासाठी आम्ही सक्षम आहोत। साहेब, ज्या पद्धतीने माजी IPS अधिकारी संजय पांडे हे देखील अपक्ष निवडणूक लढवण्याचे संकेत मिळत आहेत। कुठे लढवत आहेत? चांगला आहे, आनंद आहे, लढू द्या। उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसकडनं वर्षा गायकवाड मैदानात आहेत। दरम्यान वर्षा गायकवाडांना भाजपचे उज्ज्वल निकम हे आव्हान देणार आहेत। तर आता माजी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे देखील मैदानात उतरल्यास या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे। कोण आहेत संजय पांडे? माजी IPS अधिकारी संजय पांडे हे 1986च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत। DG होमगार्ड, पोलीस महासंचालक तसंच मुंबईचे आयुक्त म्हणूनही संजय पांडेंनी कर्तव्य बजावले। संजय पांडे जून 2022 मध्ये पोलीस दलातनं निवृत्त झाले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना अटक करण्यात आली होती। संजय पांडेंवर NSE फोन टॅपिंग प्रकरणात आरोप झाले होते। ED आणि CBI या दोन्ही गुन्ह्यात त्यांना अटक झाली होती। दरम्यान ते आता जामिनावर बाहेर आहेत। उत्तर मध्य मुंबईतनं उज्ज्वल निकम यांना उमेदवारी मिळाल्यानंतर संजय राऊतांनी बाहेरचा उमेदवार म्हणत निकमांना टोला लगावलाय। माझी जन्मभूमी जळगाव असली तरी माझी कर्मभूमी मुंबई असल्याचं म्हणत उज्ज्वल निकम यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय। उज्ज्वल निकम हे जरी भाजपचे उमेदवार असले तरी ती जागा महाविकास आघाडीचा उमेदवार 100% जिंकेल। माझ्या माहितीनुसार त्या मतदारसंघात भाजपच्या अनेक प्रमुख नेत्यांनी उमेदवारी घेण्यास नकार दिला। त्या भागात कोणी उमेदवारी घ्यायला तयारच नाही आहे। उज्ज्वल निकम यांनी खरं म्हणजे जळगावमधून उमेदवारी घ्यायला पाहिजे होती असं मला वाटतं की त्यांचं होम ग्राउंड आहे। पण अर्थात तो त्यांचा प्रश्न आहे, त्याने उमेदवारी स्वीकारली। मी बाहेरचं आहे हे म्हणणं पूर्णतः चुकीचं, खोटं आहे। जन्मभूमी ही माझी जळगाव असली तरी माझी कर्मभूमी मुंबई आहे। आणि इतकंच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मी अनेक विविध खटले चालवलेले आहेत। त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या नागरिकाला, रहिवाशाला मी त्या जिल्ह्यातला आहे असं वाटणं साहजिक आहे। पूनम महाजन यांचा पत्ता कट करून भाजपनं उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे। दरम्यान यानंतर विरोधकांनी मात्र भाजपला लक्ष्य केलंय। प्रमोद महाजनांचा वारसा संपवण्याचं काम भाजप करत असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे। पहा की त्यांना उमेदवारी दिली आणि त्याने स्वीकारली, हा त्या दोन पक्षाचा आणि उमेदवारी ज्याने स्वीकारली त्यांचा प्रश्न आहे। म्हणजे तिथे भारतीय जनता पक्ष ज्यांनी वाढवला, रुजवला, शिवसेना भाजपा युतीचे शिल्पकार म्हणून सुद्धा ज्यांना म्हटलं जातं बाळासाहेबांबरोबर, ते प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन, तिचं तिकीट नाकारून प्रमोद महाजन यांची ज्याला आपण लेगसी म्हणतो ती पूर्णपणे संपून टाकली। भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा प्रथम देशासाठी, नंतर पक्षासाठी आणि मग स्वतःचा विचार करतो। आणि म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये राजी नाराजगीचं नाट्य नसतं। पूनमताई कालही आमच्या नेत्या होत्या, उद्याही आमच्या नेत्या असतील आणि यापुढे राष्ट्रीय अध्यक्षांनी पार्टी त्यांना जी नवीन जबाबदारी देतील ती ते यशस्वीरित्या पूर्ण करतील। आम्ही त्याच्या नेतृत्वात यापुढेही काम करू। उज्ज्वल निकमांना संधी मिळाल्यानंतर वर्षा गायकवाडांनीही भाजपवर टीका केली आहे। जुन्या उमेदवारांनी काही कामं केली नाहीत, आता नवीन उमेदवाराला मत मागण्याचा अधिकार नसल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय।
तिन्ही खासदार त्यांनी त्यांचे जे आहे ते बदलून नवीन खासदार आणले, याचा अर्थ त्यांनी काम केलेलं नाही आहे. आणि 10 वर्षात जर भाजपाच्या संसदांनी जर काम केलं नाही तर भाजपाला संसदाच्या उमेदवाराला सुद्धा मतं मागण्याचा अधिकार नाही, असं माझं म्हणणं आहे. आणि त्यामुळे मला नेहमीपासून, मी खूप दिवसापासून सांगते की लढाई खूप महत्त्वाची, कारण या वेळेच्या या लढाईच्या माध्यमातून नवा इतिहास घडणार आहे. आणि बघाल तुम्ही, जेव्हा 4ला निकाल लागेल तेव्हा तुम्हाला चमत्कार दिसेल. मी लोकांच्या कडे जाणार आहे, लोकांना आपला आशीर्वाद द्यावा ह्यासाठी विनंती करणार आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की लोक मला आशीर्वाद देतील. न्यायालयात कायद्याची लढाई खेळत होतो. राजकारणात लढाई म्हणता येणार नाही, परंतु मी का, माझा पक्ष चांगला का, याची वकिली देखील जनतेच्या दरबारात करणार आहे आणि जनता हे ठरवणार आहे. न्यायालयात कोणालाही समोरच्या पक्षाला कधीही कमी लेखलं नाही. त्यामुळे वर्षाताई ह्या सिनियर राजकारणी धुरंधर नेत्या आहेत, याची मला कल्पना आहे. दरम्यान या मतदारसंघातील 2019च्या निकालाचं गणित काय होतं त्यावर एक नजर टाकूया. 2019 मध्ये उत्तर मध्य मुंबईत भाजपच्या पूनम महाजनांसमोर काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचं आव्हान होतं. पूनम महाजन यांना 4,86,672 तर प्रिया दत्त यांना 3,56,667 मतं मिळाली होती. 1,30,000 मतांच्या फरकानं पूनम महाजन विजयी झाल्या. महायुतीमधल्या उत्तर मध्य मुंबईचा तिढा सुटलाय, मात्र ठाणे आणि दक्षिण मुंबईचा तिढा अद्यापही कायम आहे. ठाण्यात ठाकरे गटाच्या राजन विचारेंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेकडनं नरेश म्हस्के आणि प्रताप सरनाईकांच्या नावाची चर्चा आहे. दक्षिण मुंबईतनं ठाकरे गटाचे अरविंद सावंत मैदानात आहेत, त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या यामिनी जाधवांच्या नावाची चर्चा आहे. उत्तर पश्चिम मुंबईतनं ठाकरे गटाकडनं अमोल कीर्तिकर मैदानात आहेत, तर त्यांच्या विरोधात शिंदे गटाच्या रवींद्र वायकरांच्या नावाची चर्चा सुरू आहे. हम कार्यकर्ताओं की मीटिंग अपनी पार्टी का ले लिए, जैसे कैंडिडेट डिक्लेयर हो गए सीएम साहब के तरफ से एक बार डिक्लेयर हो जाएंगे तो तुरंत सारी पार्टियों के कार्यकर्ताओं का एक मुख्य मीटिंग होगी और उसके बाद देखिएगा आप जोर एक पाएग, जिस दिन फॉर्म भरने चलेंगे उसी दिन लाखों लोग आने के लिए तैयार हैं. उत्तर मध्य मुंबईची लढत निश्चित झाल्यानंतर आता संजय पांडे देखील निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. तर ठाण्यामध्ये शिंदे गटाकडनं नरेश म्हस्के, प्रताप सरनाईक आणि उत्तर पश्चिम मुंबईमधून रवींद्र वायकरांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे या मतदारसंघातनं कोणत्या उमेदवारावर शिक्कामोर्तब होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.